काय गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 4:30 नाही सॉरी 4:15. गोकुळ की अमूल. गोकुळ वाटतं. नमस्कार आम्ही मित्रांनो. चाललो आहोत. तर आता झाली आहे 4 वाजले 4:15 वाजलेत आपल्या घरी नाही सगळीकडेच वाजले. नॉन सेन्स ये इडियट. 4:15 वाजले. आम्हाला निघायचंय मुंबईला. आमचं थोडं काम आहे त्यामुळे उठलोय आम्ही लवकर. आता लवकर उठलंय. मस्त दूध बीत गरम झालंय. पाणी पण गरम होतंय आणि पाणी एवढं गरम होतंय की सकाळी सकाळी मी याची सेवा करते बघू शकता तू. अशी ऍक्शन करण्यात आलेली आहे जी की काहीच उपयोगाची नाही, जी ब्लॉग मध्ये जाणार नाही. तुम्ही बघू शकता सकाळी सकाळीचा चेहरा बघा. मांजर उठल्यासारखी कशी मांजर उठल्यावर कशी आळस येते तसा आळसलेला चेहरा झालाय आमचा. पण यांची वागी नाही. मला दूध प्यायचंय. चल मग पी ना. धर तू पण. ज्याला म्हणतात भावावरचं प्रेम पण हा कधीच समजू नाही शकत. माय गॉड व्हेरी डेंजरस. कॅमेरा समोर किती खोटं बोलायला लागतं. किती खोटं नाहीये खरं आहे. किती खोटं बोलायला लागतं कॅमेरा समोर. आवडलं आपल्याला. मस्त आता आपण दूध घेऊन आंघोळ करणार आणि डायरेक्ट नाशिक फाटा. नाही नाही नाशिक फाटा नाही. कुठे चाललोय आपण? आलोय आता आम्ही मुंबईला. अक्षी हाय. वहिनी काय म्हणणं आहे? 4 तास लवकर येऊन बसलोय. काय करायचं समजत नाही आता. सकाळी ट्रेनचं तिकीट कॅन्सल केल्यानंतर आम्ही कॅबने आलोय आणि कॅबने आम्ही 2 तासात मुंबईला आलोय. काही समजत नाही. एक तर 1 तास झोपलो. मस्त 7 वाजता झोपून 9 वाजता जरी निघालो असतो तरी 11 वाजता आम्ही इथं आलो असतो. पण ठीक आहे काय विषय नाही. चला आता काय करायचं थोड्या वेळ तेवढ्या वेळ दादाला कॉल करून बोलून घे. लवकर आलं एवढा नामन लावलीच पाहिजे या गोष्टीची. एवढं लवकर कुठे येत असतं का मुंबईला? हा तर टॅक्सी बुक करून आता आपण चाललोय आपल्या डेस्टिनेशनला आणि खूप वेळ आहे आपल्याकडे. आता आपण बघू दिवसात काय करायचं. आता माझं वहिनी आणि साक्षी आम्ही चाललोय आता माहीमला. भेटूया आणि पुढच्या अपडेट्स देतोच लवकर. Guys, right now we are in front of a beautiful view. You need to watch this. हालत पण नाही बघ ना जागेवरून. आणि आमचा लाडोबा. इन फ्रंट ऑफ मी. एक तास झोपून जे आपण लवकर निघालो आहे 5-5:30 वाजता त्याचा जरा फायदा झाला आहे. हे बघितलं आहे आम्ही जे काय आहे ते खूप भारी आहे. नो थँक्स टू यू. काही संबंध नाही. आणि साक्षी त्याचे क्रेडिट्स खायचा प्रयत्न करते पण मी असल्यावर ते काही क्रेडिट्स मी तिला देणार नाही. तुम्ही काय काळजी करू नका. काय होतंय वहिनी? जाम झालोय. मजबूत झोप येते. डोळे लागतंय असे. बसल्या झोपायचा प्लॅन चालू आता. काय करा समजत नाही. आता फायनली 100 किलोमीटरनंतर मिलन झालंय. दादा तू जास्त खुश दिसतोय. काय विषय? ठीक आहे नंतर पाहतो. नंतर हा? बंद केला का मग भेट मला. वहिनी ओहो वहिनी. श्रेयस नाही आला का? हा श्रेयस खुशी नाही येणार. गाईज राईट नाव आता आम्ही आलोय दादरच्या रेल्वे स्टेशनला. आता आम्ही चाललोय घरी वंदे भारतनी. एकदा कॅबने आलो आता जाणार वंदे भारतनी. मावशी आणि साक्षी आणि वहिनी सगळ्यांचे चेहरे थकले कारण रात्रभर मस्ती केली आहे. यात कोणाची काहीच चुकी नाही. गाईज या अगोदर आपण मित्रांनो या अगोदर आपण वंदे भारतमध्ये ट्रॅव्हल नाही केलं आहे. सो आता फर्स्ट टाईम आपण वंदे भारतमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि मी जेव्हा बोलायचा प्रयत्न करतोय ही अनाऊन्समेंट येते आणि त्या अनाऊन्समेंटमुळं माझा पूर्ण व्हिडिओ डिस्टर्ब होऊन जाते. मला काही समजत नाही काय केलं पाहिजे. मजा आली. ट्रॅव्हल केलं गाडीत. थोडं वाकडे तिकडे झोपलो येताना.
आणि मग मस्त व्ह्यूज वगैरे एन्जॉय केले दादरचे आपलं काय होतं ते मजीम काय माहीमचे व्ह्यूज एन्जॉय केले. तिथून जो ब्रिज आहे तो व्यवस्थित दिसत होता मस्त. आणि आता ट्रेनची वाट बघत मी थांबलेलो आहे. आमचे झोप न झाल्यामुळे डोळे सुजलेले आहेत अक्षरशः. हे बघा सुकलेले चेहरे. आणि एक तिकडं मागे बसल्यात वहिनी.